पहिला चेंडू आपण पाहतोय सन्मानासोबत खेळलाय. डॉट बॉल पासून सुरुवात होते. या पुढचा बॉल समोरच्या दिशेला जातोय. समोरच्या दिशेला हा फटका खेळलेला दिसतोय आपल्याला. क्षेत्ररक्षक खाली आले होते परंतु अंतर मात्र दूरच असेल. षटकार इथे येतोय हिमांशू यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हलक्या हाताने हा चेंडू देखील खेळला होता. डॉट बॉल हिमांशू ओझा. नॉन स्ट्राईकच्या एंडला सिद्धेश. गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतायत रोहित. झेल टिपल्यानंतर मात्र पाय सीमा रेषेच्या बाहेर चालला गेलेला होता. हा षटकार असेल. आपण स्क्रीनवर रिप्ले बघू शकतात. आपण स्क्रीनवर रिप्ले नक्कीच बघू शकतात. तर बघा झेल टिपला होता आणि हा पाय गेला सीमा रेषेमध्ये. षटकार. अख्खोई टप्प्याचा चेंडू ऑन द बॉडी लाईन टाकला होता. चला मागच्या सामन्याचे सामनावीर अमन यांना विनंती असेल कृपया आपण मुख्य मंचावर यायचंय. मागच्या सामन्याचे सामनावीर अमन आपणास विनंती असेल कृपया आपण मुख्य मंचावर यायचंय. गुडलाईनचा हा बॉल होता. लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू गेला. सिंगल धाव येते. सिंगल सोबत पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. 14 धावा बिनगडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा बिनगडी बाद. 3:45 मिनिटाला ह्या नवीन सामन्याची सुरुवात झालेली आहे. आर्या वॉरियर संघाने फलंदाजीची सुरुवात 3:45 मिनिटांनी केली आहे. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल अतिरिक्त धाव जोडते. आपल्या ब्राह्मण बंधू भगिनींसाठी विशेष सूचना आहे. आपल्याला शासकीय नोकरी मिळवायची असेल तर GCC TBC कॉम्प्युटर टायपिंग खूप महत्त्वाची आहे आणि संपूर्ण टायपिंग कोर्स हा आपल्याला मोफत मिळणार आहे. तरी याची संपूर्ण माहिती आपणास हवी असेल तर सौ वर्षा पाटील मॅडम यांचे श्रीकृष्ण कॉम्प्युटर्स अकॅडमी विश्वकर्मा व्यापारी संकुल ट्रेंड्स शोरूमच्या समोर येथे आपण नक्की भेट द्या. त्यांचा संपर्क क्रमांक असणार आहे 97 30 36 19 47. या क्रमांकावर आपण नक्कीच संपर्क साधू शकतात. धन्यवाद. तसेच आपल्या या बहुभाषिक ब्रह्मक्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष माननीय दीपक जोशी, उपाध्यक्ष अजितदादा नांदेडकर, सेक्रेटरी शिवप्रसाद शर्मा, कोषाध्यक्ष कैलासजी पांडे, सहसचिव तुषारजी चौबे, खजिनदार असतील श्री राजेश कुलकर्णी आणि जनसंपर्क अधिकारी श्री अनिल भारद्वाज.
19 धावांवर पोहोचते धावसंख्या. 1.4 षटकांचा खेळ आपल्याला पूर्ण झालेला दिसतोय. अजूनपर्यंत विकेट मात्र इथं आलेली नाहीये. चांगला चेंडू. शेवटचा चेंडू असेल जयेश यांच्या या षटकातला. हलक्या हाताने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला आपण बघितलं. दोन षटकांची समाप्ती, 20 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा होत आहेत. बिनगडी बाद. आपण पाहत आहोत बहुभाषिक ब्रह्म क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित श्री भगवान परशुराम चषक 2026. आपल्या या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत RU ग्रुप, सहप्रायोजक प्रशांत बियाणे, महाराष्ट्र ट्रेडर्स, 15 नवी पेठ जळगाव. तसेच आपल्या या स्पर्धेचे टॉस का बॉसचे प्रायोजक आहेत श्री भूपेश कुलकर्णी, श्री निलेश कुलकर्णी. मुख्य प्रवेशद्वाराचे स्पॉन्सर आहे. त्या दरम्यान आपण बघतोय रिप्लेच्या माध्यमातून एक दमदार षटकार इथं येतोय. मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक आहेत भगवती स्वीट्स, राजपुरोहित परिवार, जळगाव. या वेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जातंय. आउट होतील फलंदाज. कॉट बिहाइंड. यष्टी रक्षकांकडून मात्र चांगला झेल टिपण्यात आला. सोबतच आपल्या या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजेच श्री भरतदादा अमलकर, श्री राहुल दायमा, श्री प्रतीक जोशी आणि आपल्या साईड स्क्रीनचे स्पॉन्सर आहेत प्राची सीट्स, श्री जितेंद्र अत्रे, श्री कुणाल अत्रे. चांगला फटका खेळलेला दिसतोय. चेंडू जातोय कुठे? मैदानाच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा, 6 रन येतोय. किती वेळाची काढली? 6 मिनिट. म्हणजे ऑप्शन कोणतं दाबायचं? खालची 3 डॉट आता त्याच्यात ना हा आला. मोबाईल मध्ये फंक्शन असतं स्क्रीन रेकॉर्ड. अच्छा हा ते वाला. तुझं स्क्रीन रेकॉर्डिंग ऑप्शन असेल. हा क्लिप निकाल रहा था. पहिले नेटवर्कला त्याची क्वालिटी चांगली करून घ्यायची. 1080 पिक्सल. चला 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकामधले. विशाल यांच्या या षटकातले 3 चेंडू अजूनही बाकी.
आपण स्क्रीन मध्ये बघतोय अख्खूई डप्प्याचा चेंडू पॉइंटच्या वरून चांगल्या रीतीने खेळला आणि हा चौकार येतोय. हलक्या हाताने हा फटका देखील खेळला जातोय आणि वेगाने मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. या मागच्या चौकार आणि या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 37 धावांवर, एक गडी बाद. या वेळेस मात्र आपण बघतोय पायाला लागतोय चेंडू. डॉट बॉल सोबत षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा, एक गडी बाद. 3 षटकांची समाप्ती, 37 धावा, एक गडी बाद. नवीन गोलंदाज रूपात योगेश आपल्याला गोलंदाजी मार्कवर तयार दिसत आहेत. योगेश पारिक. 3 षटकांची समाप्ती, 37 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. हा जातोय चौकार. क्वालिटी कन्स्ट्रक्शन यांच्या फ्लॅक्सला लागत असलेला हा चौकार येतोय. यावेळेस मात्र पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर. धाव येते अवांतर. वाईडच्या मदतीने पुढे जाते धावसंख्या. डॉट बॉल. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता चेंडूला. डॉट बॉल होतोय. या वेळेस फटका खेळलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ सीमारेषेकडे हा फटका खेळला होता. क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. तीन चेंडू अजूनही बाकी यायचे असतील योगेश यांच्या षटकातले. या वेळेस फटका हवेत खेळलेला आहे. फटका जातोय कुठे? सीमारेषा पार हा फटका चाललाय. 6 धावांसाठी इथे मात्र इथे षटकार येतोय. चांगला फटका खेळलेला आहे. 6 धावा मिळतील. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा उंच उंच असा हा फटका जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकार इथे येतोय. हिमांशु ओझा याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 सिक्सेस आलेले आहेत. डॉट बॉल सोबत षटकाची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा, एक गडी बाद. पुढच्या षटकात मात्र स्ट्राईकला असतील अभिषेक शर्मा. आणि अभिषेक शर्मा यांच्या बाबत सांगायचं म्हटलं तर हा देखील एक जबरदस्त असा खेळाडू आहे. अप्रतिम फटकेबाजी याच्या बॅटमधनं देखील मिळते. शेवटच्या वेळेला हा खेळाडू माझ्या समोर खेळला होता रोटरी प्रीमियर लीग मध्ये. त्या रोटरी प्रीमियर लीग मध्ये मात्र धावांची झडी लावलेली होती या खेळाडूने. आज देखील त्याच्या संघाला मात्र तशी अपेक्षा असेल. रोहित जोशी यांच्या रूपात नवीन गोलंदाज.
अभिषेक शर्मा दिसतील आपल्याला स्ट्राईकला. सामना करतील रोहित जोशी याचा. यावेळेस चांगला फटका खेळताना आपल्याला अभिषेक दिसत आहेत. फक्त चेंडूला दिशा दाखवली, षटकार वसूल करण्यात मात्र यशस्वी होत आहेत. षटकार येतोय अभिषेक शर्मा यांच्या बॅटमधून. चला, खेळाडूंना विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. रोहित, आपल्याला सुद्धा विनंती असेल लवकरात लवकर षटक आटोपत घ्यायचंय. इम्प्रुव्हायझेशन कडून खेळलेला हा फटका जातोय सीमारेषा पार. धावा मिळताय 4 आणि षटकार आणि त्यानंतर लागोपाठ आलाय चौकार. च्या मदतीने धाव संख्या मात्र इथे आपल्याला पुढे जाताना दिसते. फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र डीप मिड विकेटच्या दिशेला गॅप मध्ये पाठवलंय. चौकार पुन्हा एकदा अभिषेक शर्मा यांच्या बॅटमधनं वसूल होताना आपल्याला बघायला मिळतोय. तर चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला अभिषेक शर्मा याच्या बॅटमधून. दोन्ही बाजूने जोरदार यावेळेस देखील चांगला फटका खेळला, परंतु यावेळेस झेल टिपण्यात आलेला आहे. झेल टिपण्यात आलेला आहे. अभिषेक शर्मा यांना मात्र वापस जावं लागेल. वेदांत यांच्या हाती झेल देऊन मात्र अभिषेक जात आहेत पवेलियनच्या दिशेला. आखूड डप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग वर मारण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला तैनात असलेले खेळाडू वेदांत यांचा मात्र सुरेख झेल, कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही आणि वापस जावं लागेल. .4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला दिसतोय. 69 धावा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज रूपात मैदानावर जागा घ्यायला येत आहेत प्रफुल्ल कुलकर्णी. आणि आपली जळगावची जनता त्यांना मात्र भटू नावाने ओळखते. प्रेमाने त्यांना भटू म्हणतात. नाव त्यांचं प्रफुल्ल. ऑन द स्टंप लाईन टाकलेला चेंडू सिंगल काढताना दिसत आहेत आपल्याला प्रफुल्ल. नाव स्ट्राईक एंडला जातील. हिमांशू यांच्याकडे मात्र आता स्ट्राईक येईल. समोरच्या दिशेला चांगला फटका खेळलेला आपण पाहतोय आणि हा जातोय चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. 5 षटकांची समाप्ती. 76 धावा, 2 गडी बाद. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा, 2 गडी बाद. प्रफुल्ल यांचा हा फटका हवेत फसलेला दिसत होता आणि निर्मनुष्य क्षेत्रामध्ये हा चेंडू टप्पा पडताना आपण बघितला. सिंगल धाव मात्र मिळून जाईल. हिमांशू ओझा येथील पुन्हा एकदा स्ट्राईकवर. सर्वांच्या नजरा असतील हिमांशू यांच्यावर. आखूड डप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला भिरकवलेला आहे. चेंडू जातोय
उंच हवेत आणि झेल सुटलेला आहे. सांगताना खूप दुःख होतंय. बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो की चेंडू किती हवेत गेला होता. झेल देखील हातात आलेला होता. त्यानंतर मात्र वन बाउन्स चौकार. फुल टॉस बॉल स्टेप आउट करून खेळलेला फटका आणि यावेळेस मात्र झेल टिपण्यात कुठल्याही प्रकारची चूक नाही. तर मागच्या चेंडूवर मात्र जीवनदान मिळालं होतं. जीवनदान सोबत 4 धावा देखील मिळाल्या होत्या, परंतु त्याचा फारसा काही मोठा फायदा घेऊ शकले नाहीत हिमांशू. आणि पुढच्या चेंडूवर मात्र आपण बघतोय रिप्लेच्या माध्यमातून स्टेप आउट करून फटका खेळला होता. टायमिंग एलिव्हेशन तेवढं फारसं खास नाही आणि कॅच करताना आपण खेळाडूला बघतोय. तर बघा 81 धावांवर पोहोचलेला दिसतोय संघ. 3 गडी बाद. 81 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 6व्या षटकाचे 3 चेंडू यायचे बाकी. हलक्या हाताने चेंडू फेकतात, फ्लाइट देतात, टर्न करण्यावर विश्वास ठेवतात विशाल. या वेळेस मात्र बॅटेच्या खाली चेंडू ताकदीने मारला होता फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. अगदी बॅटेच्या खाली होता हा चेंडू आणि ज्याला मात्र समोरच्या दिशेला भिरकवला. 6 धावा येत आहेत. अच्छा, तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवण्यात आलेला आहे. हा षटकार का चौकार हे तपासण्यासाठी. हा चौकार असेल. हा चौकार असेल आणि शेवटचा चेंडू बाकी नंतर यानंतर एक चेंडू बाकी असेल या षटकातला. विशाल घेऊन येतील आपला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आपण बघितलं चेंडूला फ्लाइट दिली होती. गुड लेंथवर हा चेंडू फेकला गेला होता. षटकाची होते समाप्ती. 6 षटकांची समाप्ती. 86 धावा, 3 गडी बाद. सहा षटकांची समाप्ती. 86 धावा, 3 गडी बाद. यावेळेस चांगला फटका खेळलेला दिसतोय. मनगटाच्या जोरावर हा फटका खेळला. मनगटाचा वापर चांगला करताना दिसतायत आपल्याला मोहन. हा कुळडप्प्याचा चेंडू चांगला फिरकवलाय. क्षेत्ररक्षण करून चेंडूला अडवून घेतलेलं आहे. चला समोरच्या दिशेला फटका जातोय. यावेळेस हातामध्ये झेल टिपण्यात आलेला आहे. योगेश यांनी हा झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट असं जजमेंट घेतलं आणि कॅच पूर्ण केला. तर
अतिशय चांगल्या रीतीने हा झेल पूर्ण केलेला आलेला आहे योगेश यांनी. राऊंड विकेट गोलंदाजी. चांगला चेंडू होता, फुलरलेचा बॉल होता. सिंगल धाव येते. सात षटकांची समाप्ती, 89 धावा, 4 गडी बाद. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 89 धावा, 4 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू. विशाल आले आहेत नवीन गोलंदाज शेवटच्या षटकाची जबाबदारी सांभाळण्यासाठी. अजूनही 7 मिनिटं शिल्लक असतील, त्यामुळे टाइमामध्ये मात्र आपलं षटक पूर्ण करताना दिसतोय. RU11 संघ. पहिला चेंडू मात्र लाईन स्टंपापासून दूर. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आणि आपण स्टान्स बघत असू विपुल व्यास यांचा. तिन्ही स्टंप दाखवत आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता विपुल यांच्याकडून. शॉट मारण्याचा मनसुबा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये ते कनेक्शन जमलं नाही. चला, पहिला बॉल विशाल यांच्या या षटकामधला आपण पाहतोय. दुसरा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा विशाल. सामना करतील विपुल. व्ही वर्सेस व्ही. जोरदार फटका खेळलेला होता. लोअर फुल टॉस बॉल आणि त्याला चांगल्या रीतीने पिक करून लॉफ्ट केला. लॉंग गॉन सीमा रेषाकडे मात्र इथे षटकार आला. यानंतर मात्र पंचांचा वाईडचा इशारा येतोय. षटकारानंतर मात्र लेंथला दूर घेऊन गेले फलंदाजापासून. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. हलक्या हाताने हा फटका खेळला होता. सिंगल धाव पूर्ण करतायत. सिंगल 6 वाईड सिंगल. या वेळेस फटका मात्र हवेत जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. झेल पूर्ण केला गेलेला आहे. हा फटका उंच हवेत मारताना आपण पाहतोय स्क्रीन मध्ये. आणि अचूक अंदाज घेतला, झेल पूर्ण केला. आउट होतील फलंदाज.
जाऊ द्या संजूला. येऊन जा, बसून घ्या खुर्चीवर. हा, कॅच नंतर नवीन बॅट्समन आणि सिंगल आला. चला शेवटचा चेंडू ज्याचा सामना करतील विपुल. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव जोडते आणि या वाईड सोबत संघाचं शतक पूर्ण होत आहे. 100 धावा पूर्ण आल्या. चांगला फटका खेळला होता. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आणि सीमारेषेकडे जातोय चेंडू. 4 रनांसोबत पहिल्या इनिंगची सांगता होईल. 104 रन. मिसफिल्ड ने येतोय हा चौकार आणि 104 धावांवर मात्र आर्या वॉरियर संघाची इनिंग होते. 105 धावांचा असेल लक्ष्य.
तर बघा फलंदाजी आणि गोलंदाजी टीम कडून चला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. 4 धावा येत आहेत. साडेचार 5 वाजता मॅच चालून जाईल ना ती पुढची. पाळू का आपण. चार चेंडू 5 चेंडू 5 धावा आतापर्यंत आपल्याला दिसत आहेत. आणि वेट करून हा शॉट मारला होता. गॅप मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. सिंगल सोबत पहिल्या षटकाची समाप्ती होते. एक षटकाची समाप्ती 6 धावा बिनगडी बाद. चला लवकरात लवकर पुढचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येईल. चला पुढचा सामना होणार आहे प्राची सीड्स वर्सेस कुलकर्णी चॅलेंजर्स. पुढचा सामना होणार आहे प्राची सीड्स वर्सेस कुलकर्णी चॅलेंजर्स. हा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. पद्धतचा इशारा येतोय. लेग बाईसच्या मदतीचा हा चौकार असेल. लेग बाईसचा चौकार. यावेळेस बॅकफुटला जाऊन फटका खेळला होता. मिसफिल्ड फंबल होताना आपण पाहतोय. सिंगल धाव येते. 11 धावांवर पोचतोय संघ. चाळीस चेंडू 94 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते. आणि ज्या प्रकारे मात्र इथे रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता आहे त्या प्रकारे फलंदाजी होताना आपण अजूनपर्यंत बघत नाहीये. 9 चेंडू आतापर्यंत झाले. 12 धावा संघाच्या धावफलकावर आलेले दिसत आहेत.
सतीश यांचा हा चेंडू आपण पाहतोय जातोय सीमारेषा पार, चौकार इथं येतोय. आणि बघा गुड लेंथला टाकलेला होता चेंडू, चांगली बॅट फ्लो फिरवताना आपल्याला दिसले. वन बाउन्स चौकार, साईड स्क्रीनच्या समोरच्या दिशेला गेला हा चौकार. आणि आपल्याला साईड स्क्रीन स्पॉन्सर केलेली आहे प्राची सीट्स, श्री कुणाल अत्रे, श्री जितेंद्र अत्रे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला त्याच ठिकाणी कट कॉपी पेस्ट अशा प्रकारचा हा शॉट होता, परंतु यावेळेस चौकार नसून मात्र षटकार इथं आलेला आहे. आणि आपल्या साईड स्क्रीनचे स्पॉन्सर आहे प्राची सीट्स, श्री कुणाल अत्रे, श्री जितेंद्र अत्रे. आपण सर्व पाहत आहोत बहुभाषिक ब्रह्म व क्रीडा सांस्कृतिक मंडळ द्वारा आयोजित श्री भगवान परशुराम चषक 2026. दोन षटकांची समाप्ती, 26 धावा, बिनगडी बाद. दोन षटकांची समाप्ती, 26 धावा, बिनगडी बाद. 36 चेंडूत 79 धावांची आवश्यकता असेल. कुठे ना कुठे मात्र मोठे फटके आपल्याला खेळावे लागतील. डॉट बॉल येताना आपण बघतोय तिसऱ्या षटकाची पहिली सुरुवात. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू डॉट बॉल. दुसरा चेंडू सुद्धा डॉट बॉल येतोय. तर कुठे ना कुठे मोठे फटके मारण्याचं प्रेशर नक्कीच असेल विशाल आणि दुष्यंत यांच्यावर. चला, आपल्या सोबत इथे हिंदू महासभेचे अध्यक्ष माननीय गोविंद भाऊ तिवारी व सोबतच महापालिकेचे ॲडव्होकेट साहेब मुजुमदार साहेब आपल्या सोबत इथे उपस्थित झालेले आहे. मी शब्द सुमनाने त्यांचं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती असेल की आमच्या या ब्राह्मण समाज प्रीमियर लीगचा आपण मुख्य मंचावर स्थानार्पण होऊन आनंद घ्यायचा आहे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. त्या दरम्यान पंचांचा इशारा आपण पाहतोय. नो बॉल, फ्री हिटचा चेंडू असेल पुढचा. आणि बघता बघता धावा देखील येत आहेत. 33 धावांवर पोहोचतोय संघ. अजूनही एकही गडी बाद झालेला नाही. 33 चेंडूत 72 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल असेल लायसन्स टू फ्री हिट. विशाल यांना करावा लागेल पिक्चर सुपर हिट. आणि चेंडू मात्र जातोय डी पाईन लेगच्या दिशेला. पंचांचा इशारा येतोय 4 रन. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे अबाउ द हाईट वेस्ट चेक करण्यासाठी.
अबाउट द वेस्ट हाईटचा नो बॉल तपासण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि पंचांमध्ये आपण बघतोय सल्ला मसलत होताना आपल्याला दिसते. इट्स अ लीगल डिलिव्हरी. 22च्या माध्यमातून 4 रन भेटतील. तर चला 22ची बाउंड्री असणार आहे. तिसऱ्या षटकातला एक चेंडू बाकी असेल. 38 धावांवर पोहोचतोय संघ. समोरच्या दिशेला हा फटका जातोय. लॉग ऑन सीमारेषावर चांगला झेल टिपण्यात आला आणि हिमांशू यांनी मात्र हा झेल पूर्ण केलेला आहे. व्यवस्थितरित्या अंदाज घेतला. आपण लाईव्ह वर आपलं रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतात. उंच हवेत गेला होता चेंडू आणि रनिंग करत मात्र पुढच्या दिशेला येताना चांगला झेल टिपलाय. 3 षटकांची समाप्ती. 38 धावा, 1 गडी बाद. तीन षटकांची समाप्ती. 38 धावा, 1 गडी बाद. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. फलंदाजाला विनंती असेल, नवीन फलंदाजाने मात्र लवकरात लवकर मैदानात एंट्री करायची आहे. तर बघा पुढचा सामना असेल कुलकर्णी चॅलेंजर्स वर्सेस प्राची सीट्स. प्राची सीट्स या संघाचे मालक असतील श्री कुणाल अत्रे आणि श्री जितेंद्र अत्रे व सोबतच कुलकर्णी चॅलेंजर्स संघाचे संघ मालक असतील
श्री दिनेश कुलकर्णी. आणि या सामन्याच्या टॉसमध्ये कुलकर्णी चॅलेंजर संघाने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे, बॅटिंग घेतलेली आहे. प्राची सीट्स वर्सेस कुलकर्णी चॅलेंजर्स. या सामन्यात कुलकर्णी चॅलेंजर संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. चौथ्या षटक आपल्याला प्रगतीपथावर दिसतंय. चौथ्या षटकातले 3 चेंडू अजूनही बाकी. यावेळेस शॉट मात्र उंच हवेत खेळलेला आहे. चेंडू जातोय कुठे? पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी जातोय हा फटका. दमदार हा शॉट खेळला होता. अकोई टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन हा फटका अक्रॉस द लाईन जाऊन खेळला होता. 6 धावा येत आहेत. सव्वीस चेंडू 53 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आणि फटकेबाजी अजूनही आपल्याला करावी लागेल. 26 चेंडू 53 धावा. त्या दरम्यान आपण बघतोय सिंगल धाव येते. विशाल यांच्या बॅट मधून येतोय हा सिंगल. जयेश कुलकर्णी आता शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर आलेले आहेत. मागच्या सामन्यात आपण बघितलं होतं अशाच वेळेला जयेश कुलकर्णी फलंदाजीसाठी आले होते. तेव्हा मात्र दमदार अशी फलंदाजी केली होती. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. समीकरणामधून 1 धाव कमी होईल. 25 चेंडूत 51 धावा. 25 चेंडूत 51 धावांची गरज असते असं आम्हाला आमचे सहकारी सांगत आहेत. चार षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा, 1 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा, 1 गडी बाद. 24 चेंडूत 51 धावांची आवश्यकता. तर बघा गोलंदाजीसाठी मात्र आता अनुभवाला मात्र इथं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अभिषेक शर्मा. आणि गोलंदाजाची जबाबदारी आता सांभाळताना दिसत आहेत अभिषेक शर्मा. पहिल्या चेंडूवर मात्र अभिषेक शर्मा यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र केलाय लॉफ्ट. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो. हा चेंडू टाकला अभिषेक शर्मा यांनी. चांगला चेंडू लॉफ्ट केला, पंच केला आणि 6 धावा मात्र इथं वसूल केल्या. तर बघा विशाल आज मात्र एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे त्यांच्या संघासाठी. मागच्या सामन्यात आपण बघितलं जयेश यांनी चांगली फलंदाजी केली होती. सध्याच्या घडीला विशाल पॉवर स्किल ॲटिट्यूड मिक्स विशाल म्हणताय. आज मैदान मात्र माझंच फिक्स. तर जबरदस्त अशी फलंदाजी विशाल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू 34 धावांवर पोहोचलेले दिसत आहेत आपल्याला विशाल. त्यांच्या साथीला नॉन स्ट्राईकच्या एंडला आहेत जयेश. तर बघा प्राची सीट्स या संघाचे संघमालक श्री कुणाल भाऊ अत्रे यांनी कृपया आपल्या ग्राउंडच्या एंट्री गेट जवळ यायचंय.
दे और बॉल मांग रहे हो दे तू टाइम पास मत कर साथ उसको जो लगेगा वो लेंगे ना तू दे दे दो भी दे डालना वो दो ऊपर दिए चला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. सामन्याला मात्र शेवटपर्यंत पोहोचवायचंय. चला चला बॉल आला है चला चला पुढच्या चेंडूला मात्र सुरुवात करायची. अभिषेक शर्मा यांना विनंती असेल. यावेळेस देखील आपण बघतोय तर अभिषेक शर्मा याची मात्र स्ट्रॅटेजी साफ आहे की विशाल यांच्यापासून चेंडू दूर ठेवायचा आहे. परंतु विशाल देखील आपल्या मतावर ठाम आहे. अक्रॉस द लाईन जाऊन ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मात्र फटक्याला खेळताय. समोरच्या दिशेला चांगला फटका खेळला आहे आणि पुन्हा एकदा इथे हा चेंडू मात्र जातोय एंट्री गेटच्या दिशेला. षटकार इथे येतोय. खडे खडे शॉट लगा रहे हे बडे बडे आणि षटकार इथे येतोय. महत्वपूर्ण समीकरणात मात्र नक्कीच दबाव कमी होईल या दोन षटकारांमुळे. त्या दरम्यान पंचांचा इशारा आपण पाहतोय. वाईड बॉल अतिरिक्त धाव जमावते संघाच्या खात्यावर. समीकरण आपल्याला दिसतंय 21 चेंडूत 37 धावा. व्हेरी गुड शॉट काही 70 धावांवर पोहोचताना आपल्याला संघ दिसतोय. एक गडी बाद. अजूनही 5व्या षटकातले 2 चेंडू यायचे शिल्लक. या 2 चेंडूंनंतर आपल्याला 5 षटकांचा खेळ पूर्ण होताना दिसेल. आणि चांगला ड्राईव्ह खेळला होता परंतु फुटवर्कच्या मदतीने चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. चेंडू जातोय यष्टीरक्षकांकडे. तत्पूर्वी मात्र 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. तर चला लवकरात लवकर सामना आटपायचा आहे. शेवटचा चेंडू असेल अभिषेक शर्मा यांच्या या षटकामधला. चांगला फटका पुन्हा एकदा पाय लेगच्या दिशेला हा चेंडू जाताना आपण बघतोय. डीप स्क्वेअर लेग आणि पाईन लेगच्या मधोमध या चेंडूवर मात्र रन वसूल केले. बघा अभिषेक शर्मा बॉल टाकताना आपल्याला दिसत आहेत आणि फक्त मनगटाचा वापर फ्लिक करून हा चौका वसूल केलाय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेगच्या मधोमध हा शॉट जात होता 4 रनांसाठी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा 1 गडी बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा 1 गडी बाद. 18 चेंडूत 30 धावांची आवश्यकता. चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येईल. 4 रन. तर बघा कुठे ना कुठे या सामन्यामध्ये मात्र RU11 संघ सरशी साधताना दिसतोय. या वेळेस देखील चांगला फटका खेळला. फ्लॅट 6 जातोय. षटकार उंच जाऊ का फ्लॅट जाऊ, धावा मात्र 6 नक्की येणार आहे. ऑफ साइडला टाकला होता हा चेंडू 5व्या याष्टीवर.
चांगल्या रीतीने लॉफ्ट केला आणि फ्लॅट 6. 6 रन येत आहेत. यानंतर मात्र समजदारी दाखवली, जस्ट टॅप केला, धाव नाही घेतली, डॉट बॉल येईल. समीकरण आहे 15 चेंडूत 20 धावा. आर यू 11 बट आय थिंक आर यू डेव्हिल्स. तर विशाल आणि जयेश यांच्यामध्ये मात्र चांगली पार्टनरशिप बनताना आपण पाहतोय. चला, विशाल खेळताना दिसत आहेत आपल्याला 39 धावांवर. मोहन आहेत तयार. हलक्या हाताने चेंडू फेकला होता, स्लोअर 1 बॉल. बेट होताना दिसले विशाल. शेवटचा चेंडू असेल 6व्या षटकाचा. 13 चेंडूत 19 धावांची अजूनही असेल आवश्यकता. आवश्यक धावगती 8.77 आणि ही विशाल यांची मात्र आगडी वेगळी पद्धत आहे खेळण्याची. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन मात्र चेंडू जेव्हा रनअप घेतो तेव्हाच ऑफ स्टंपच्या बाहेर जातात आणि ऑन साइडला फटका मारण्याचा त्यांचा मनसुबा असतो. 6 षटकांची समाप्ती होते. 86 धावा 1 गडी बाद. 6 षटकांची समाप्ती, 86 धावा 1 गडी बाद. 12 चेंडूत 19 धावांची आवश्यकता असेल. सातव्या षटकाचा पहिला चेंडू समोरच्या दिशेला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण बघितलं. कॅच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु जसं समजलं की हा चेंडू आपल्यापासून दूर आहे, त्याला 1 बाउन्स रोखण्यामध्ये मात्र सफल ठरले आहे. अभिषेक शर्मा नाही, अभिषेक शर्मा बॉलर कोण आहे यार? दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय यावेळेस मात्र जयेश यांच्या बॅटमध्ये चांगलाच फटका आलेला दिसतोय. मैदानाच्या बाहेर पाठवलं या फटक्याला. 6 रन वसूल केलेले आहे आणि हे 6 रन नक्कीच दबाव मात्र रिलीज करतील, कारण या षटकाराची नक्कीच गरज होती. तर बघा, अतिशय सुंदर असा हा फटका, दमदार असा हा फटका, संघाला मात्र विजयाच्या समीप घेऊन जाणारा हा फटका. चला, कट केला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतं इथे शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूकडून. आणि मागच्या षटकारासोबतच अर्धशतकीय भागीदारी पूर्ण होते विशाल आणि जयेश यांच्यामध्ये. यावेळेस आपण बघितलं फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र फक्त दिशा दाखवून दिली. डीप पाईन लेगच्या दिशेला मात्र हा षटकार जातोय. सात चेंडूत 4 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडूत 4 धावांची आवश्यकता. विशाल आणि जयेश
यांनी मात्र हा सामना खेचून नेलाय. एक वेळ हा सामना आपल्याला कठीण वाटत होता, परंतु त्याला मात्र चांगल्या रीतीने न्याय दिलेला आहे विशाल आणि जयेश यांनी. आणि सामना घेऊन आलेले आहेत 7 चेंडूत 4 धावा. अभिषेक शर्मा यांच्या महागड्या षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या स्पेलमध्ये मात्र 36 धावा मोजलेल्या आहेत. तर महागडा असं हे षटकाचा स्पेल. 7 षटकांची समाप्ती होते 101 धावा 1 गडी बाद. 7 षटकांची समाप्ती 101 धावा 1 गडी बाद. नवीन गोलंदाज सतीश पांडे आणि नक्कीच सतीश पांडे यांना मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल. 6 चेंडूत 4 धावांची आवश्यकता आहे. सतीश पांडे यांना मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल. चला, कसल्या प्रकारची गोलंदाजी करतात सतीश हे पाहणं मनोरंजक असेल, कारण उम्मीद आपण शेवटपर्यंत हरायला नको पाहिजे. आणि उत्कृष्ट फिल्डिंग रनआउटच्या माध्यमातून मात्र विकेट येते जयेश यांची आणि विकेट जाते विशाल यांची. मोठी विकेट जाते विशाल यांची. आणि बघा, सगळ्यात महत्वाचं असेल की विशाल यांची नुसती विकेट जात नाहीये, तर आता स्ट्राईकला असतील नवीन फलंदाज. तर बघा, प्रयत्न करणं आपलं काम आहे, मग ते शेवटच्या श्वासापर्यंत असो किंवा सामन्याच्या अंतिम क्षणापर्यंत असो, प्रयत्न करणं आपलं काम आहे. आणि प्रयत्नाला यश येतं जेव्हा आपल्या मेहनत आपली सार्थक होताना देवाला दिसते. तर प्रयत्न आपण करतच असायला हवे. सिद्धेश कुलकर्णी डॉट बॉल. 2 चेंडू 2 डॉट बॉल. 4 चेंडू 4 धावा. सामना पूर्णपणे जिवंत. 4 चेंडू 4 धावा. सतीश पांडे यांची अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी आपण पाहतोय. आणि क्षेत्ररक्षणात मात्र आता जोश आलेला आहे. तो जोश मागच्या 2 षटकांपासून हरवलेला दिसत होता. आणि फुलटॉस बॉलवर मात्र चांगला फटका खेळलाय षटकारासोबत. इथे सामना संपवलेला आहे. विजयी षटकारासोबत RU11 या संघाने हा सामना जिंकलेला आहे. RU11 वर्सेस आर्या वॉरियर्स यांच्यामध्ये चालत असलेला हा सामना. आर्या वॉरियर संघाने प्रथम फलंदाजी करताना 105 धावा उभ्या केल्या होत्या. 106 धावांचं ठेवलं होतं लक्ष आणि जबरदस्त असा विनिंग शॉट मारून 8 विकेट्स राखून हा सामना RU11 या संघाने जिंकलेला आहे. या पुढचा सामना असेल प्राची सीट्स वर्सेस कुलकर्णी चॅलेंजर्स.